जी आलेली आहे, मी त्याच्यावर काम करण्यापेक्षा मी म्हणेल हवा, पाणी आणि भूमी याच्यावर काम करा. आम्हाला हवा चांगली मिळाली पाहिजे, आम्हाला पाणी चांगलं मिळालं पाहिजे आणि आम्हाला जमीन पण चांगली राहिली पाहिजे. मग ह्या तिन्ही बाबी कशा प्रदूषित होतात? आम्हाला हवा चांगली नाही आहे, आम्हाला पाणी चांगलं नाही आहे आणि आम्हाला भूमी पण चांगली नाही आहे. तर भूमी आम्ही कशाने खराब केली आहे? तर वेगवेगळे पेस्टिसाइड आणि रासायनिक खतं वापरून खराब केली आहे. हवेत प्रचंड प्रदूषण आहे, तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. कशा कशाचं प्रदूषण आहे? तर मेनली कचरा डेपो. दिल्लीमध्ये 2 कचरा डेपो पाहिले मी. भरपूर डोंगर आहेत, पर्वत झालेले आहेत. मुंबईमध्ये आहे आणि पिंपरी चिंचवड मी ज्या महापालिकेत काम करतो तिथे 80 एकरात डोंगर झालेले आहेत तयार. आता कचरा डेपोला कोणी जागा देत नाहीये. बरं, आपण काय करतो? झिरो गार्बेज मध्ये काम करायचं असेल तर कचरा डेपोत कचरा 1 किलो पण गेला नाही पाहिजे आणि तो जातोय, फक्त आपण इथून उचलतो तिथं टाकतो. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका यासाठी वर्षाला 150 कोटी खर्च करते, फक्त कचरा उचलून टाकण्यासाठी. इथून उचलायचं आणि दुसऱ्याच्या दारात टाकायचंय. आता दुसऱ्याच्या दारात टाकायचं म्हटलं तर तो पण बोंब मारतो ना, हे बंद करा. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये एकदा वेळ आली, मी खरं तर 10 वर्ष त्या कचरा डेपोमध्ये काम केलं इन्चार्ज म्हणून. माझ्या कानामध्ये 6 महिने मला एका कानानं ऐकायला येत नव्हतं, मी एकाच कानानं फोन घ्यायचो. आता मग ही मानसिकता काम करण्याची तिथं राहत नाहीये. तिथे पिंपरी चिंचवडला 5000 लोक याच्यामध्ये काम करतात, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मध्ये. कोणी रॅक पिकर्स असतील, कोणाला चांगला पगार असेल, जे अधिकारी असतील त्यांना चांगला आहे. पण रोज त्याला कामगार बदलले जातात. 20% कामगार त्यामध्ये रोज येत नाहीत कामाला. काय चॅलेंज आहे इथे? तर चॅलेंज खूप आहे. यामध्ये चॅलेंज असं आहे की मी वस्तुस्थिती सांगतोय की रोज आमच्याकडे 850 टन कचरा येतो. 850 टन कचरा मिक्स येतोय. आमच्याकडे 6 ते 7 सोसायट्या करायला लागलेत. आता हे स्वच्छते की ओर, गाडीवर स्वच्छता अभियान, यामधून चळवळ होतीये. पण चॅलेंज काय? लोकांना काय सांगायचंय? लोक, एज्युकेटेड लोक आमच्याकडे सकाळी गाडीने निघाले म्हणजे कचरा रस्त्याला टाकतात पिशवी घेऊन. असं आम्ही बघतोय. आणि आम्ही कधी कधी 6ला आम्हाला झोप येत नाही, अरे ह्या पॉइंटला जायचंय, चला फिल्डिंग लावा, दंड करायला, फाईन करायला. मग आम्ही दंड करायला जातो तिथे. रात्री अपरात्री चायनीज वाले 11ला बंद होतं, 12ला बंद होतं, रात्री सगळं रस्त्यावर फूड वेस्ट आणून टाकतात कचरा कुंडीच्या भोवताली. ते फूड वेस्ट पाहिले की सकाळी डुकरं आणि कुत्री आणि जनावर गोळा होतात. असं वेगळं दृश्य. यानं सगळी हवा प्रदूषित होतीये. हे कोणाचं कसं लक्षात येत नाहीये? म्हणजे फक्त असं आहे की आरोग्य विभागानं काम करायचं, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने काम करायचं, पण नागरिकांना कळत नाही की आपलं रिटर्न आपल्याला येते. हवा प्रदूषित होती, इन्फेक्शन आहे. पावसाळ्यात प्रचंड इन्फेक्शन होते, हॉस्पिटलमध्ये गर्दी असते. बरं, हॉटेलमधलं खाणं आणि टाकणं किती आहे? तर 40 टन फूड वेस्ट पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये डेली गोळा होते. मी प्रत्येकाला विनंती करेल, हॉटेलमध्ये गेल्यावर सगळं खाऊन या, बाहेर अर्ध टाकू नका खायचं. इंडियन काय मला काय कळत नाहीये. मी भूतानचा दौरा केला, मी अमेरिकेमध्ये पाहिलं, लोक तिथले डिसिप्लिन पाळतात. मी एक अमेरिकनची सवय सांगतो, माझं चुकत असेल पण डोंट. अमेरिकन रस्त्यावर कचरा टाकायला घाबरतात, पण चुंबन घ्यायला घाबरत नाही. आणि भारतीय माणूस रस्त्याला चुंबन घ्यायला घाबरतो, पण कचरा फेकायला घाबरत नाही. उलटी प्रक्रिया आहे. कशाला घाबरलं पाहिजे? ठरवलं पाहिजे ना. भूतानमध्ये मला काय दिसलं? तर भूतानमध्ये मला लोकांमध्ये शिस्त दिसली. तिथं हळदी, कुंकू, बुक्कू, गुलाल, प्रसाद कुठंच मला त्या टेम्पलमध्ये दिसलं नाहीये. चप्पल घालून देवाचं दर्शन घ्या. बुद्धिस्ट लोक आहेत, त्यांच्या मॉनेस्ट्रीमध्ये गेल्यानंतर पवित्र वातावरण आहे, स्माइलिंग फेस आहे, लोक आनंदित आहेत. मला अनेक फुलपाखरं म्हणजे 72% जंगल आहे तिथे एकतर. आणि इतका ऑक्सिजन प्युअर मिळाला, कार्बन शोधूनही सापडलं नाही मला तिथे. रिअली मला खूप आनंद झाला. हसरी चेहरे आहेत, खूप आनंदी लोक आहेत. कुठेही रस्त्याला कचरा टाकत नाही.
नाहीत ते. आठवड्यातून एकदा गाडी येते. मी मुलाखती घेतली, म्युन्सिपल मध्ये गेलो मी तिथे. आता 10 दिवसापूर्वीच माझा दौरा झालाय तिथे. मी 10 दिवस फिरत होतो. सिगारेटला बिडीला बंदी आहे, तंबाखू विक्रीला बंदी आहे. तिथे तंबाखू विकली जात नाही. कचरा बाहेर टाकायची पद्धतच नाही तिथे. मी मिडल सिटी थिंपू सिटी मध्ये होतो. थिंपू राजधानी आहे भूतानची. मी तिथे थांबलो होतो. आपले लोक तिथे जाऊन नियमात वागतात, हे विशेष आहे. पण आपल्याकडे नियमात का वागत नाही मला ते कळत नाहीये. कचरा बादली ठेवायला बाहेर त्यांना एक टायमिंग आहे, 15 मिनिटापेक्षा जास्त ठेवायची नाही. आणि ठेवलीच तर अमेरिकेमध्ये त्याच्यावर कारवाई केली जाते. त्याचं कारण असं आहे की प्रिन्सिपल ऑफ लोकल शेप गव्हर्नमेंट इंडिया अँड अब्रॉड, मी हा अभ्यास करतो आणि आमच्या महापालिका अधिकाऱ्यांना शिकवतो. तेव्हाच मला त्या महापालिकेमधला आपल्या महापालिकेमधला फरक कळतो. लंडन महानगरपालिकेच्या महापौराला लॉर्ड मेयर म्हणतात. त्याला कोर्टाचे अधिकार आहे. अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही तिथे. तिथं चुकला तर त्या मेयरवर कारवाई होते. इथं आता आम्ही असा राज्य सरकारचं आम्हाला पत्रक आलंय की तुम्ही बल्क गार्बेज जनरेटरला कंपल्सरी करा. कंपल्सरी करा, त्यांचा कचरा घ्यायचा नाही. आम्हाला कॉर्पोरेटरचा दबाव आहे. अरे कुठे हे चालू केलंय, बंद करा हे. असं काय अजिबात वेगळं सुख काय द्यायचं नाही, असंच घ्या. असंच घ्या म्हणजे मग 100 ते 150 कोटी आम्ही फक्त उचलून फेकण्यावर खर्च करतोय. हे किती दिवस चालायचे आहे? पण याच्यातून खत निर्मिती चांगल्या प्रकारची आहे. हे इंदोरमध्ये काय केलं? इंदोर आपल्या आता टॉप 1 आहे, टॉप 10 ची सिटी आहे. 15 साली पिंपरी चिंचवड महानगरपालिका टॉप 10 मध्ये 9 नंबरला होती. पिंपरी चिंचवड यू कॅन सी आमच्याकडे मॅनेजमेंट चांगलं आहे. फक्त ह्या आरोग्याच्या बाबतीत मात्र, कारण कचऱ्याच्या बाबतीत मात्र कुणी अजून हळूहळू प्रोग्रेस होतीये. काही 7 ते 8 सोसायटी जी आहे आमची रोजलँड सोसायटी आहे देशात. त्यांनी आता सांगितलं पण मी सांगतो की देशात पहिला पुरस्कार मिळालेली सोसायटी, पहिला पुरस्कार आहे सोसायटीला. तिथे बेस्ट मॅनेजमेंट मध्ये काम करतात लोक. आम्हाला गौरवाची गोष्ट आहे तिथे. आणि त्यांचं अनेकांनी मार्गदर्शन घेतलं. आम्ही पण त्यांच्याकडेच बोट दाखवतो, तुम्ही त्या सोसायटीत जा, ते माणसं करताय. त्यामुळं हे जे चॅलेंज आहे प्रोव्हाइड आणि टेक्निकल ऑप्शन पाहिजेत आपल्याला. कचऱ्याचे प्रकार आहेत, बायोमेडिकल वेस्ट आहे. तो डॉक्टर पण रस्त्यावर कचरा टाकतो, त्याला कळत नाही का? आम्ही डॉक्टरला 5-5 हजार दंड करतोय. डॉक्टरला कळते, तो एज्युकेटेड आहे. बायोमेडिकल वेस्ट इन्सिनरेशन मध्येच गेलं पाहिजे. कचरा पाला पाचोळा जाळू नका आम्ही म्हणतो. सोसायटीमध्ये जातात लोक. दे हॅव नो नॉलेज अबाउट दिस. प्रदूषण कशानं होत आहे आणि मग शहरातल्या आकडेवारी प्रदूषणाला हाय होऊन जाते. शहरात राहतं मुश्किल.